बागेदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनल आणि फेसबुकमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मित्रांनो, मागील आठवड्यात अतिशय चांगला पाऊस झाला. महाराष्ट्रात सर्वदूर हा पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे सर्वच शेतकरी बांधवांमध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, द्राक्ष बागांना देखील हीटच्या स्ट्रेसमधून मुक्ती मिळाली आहे आणि बागांवरचा ताण हा कमी होऊन बाग रिलॅक्स झालेले आहेत. तसेच सर्वच पिकांसाठी देखील पेरणीसाठी अतिशय पोषक असं वातावरण तयार झालेलं आहे. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळीकडे आनंद आहे आणि चांगल्या पावसामुळे विहिरींना देखील पाणी उतरलं आहे. काही काही ठिकाणी धरणे देखील थोड्या प्रमाणात त्याची पातळी ही वरती चढायला लागली आहे. परंतु ह्या सगळ्या वातावरणामध्ये आपल्या बागेमध्ये काही बदल दृश्य स्वरूपात, काही अदृश्य स्वरूपात होताना दिसत आहेत. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच ठिकाणी सर्वच बागांची जवळजवळ सबकेन आणि टॉपिंग झालेली आहे. आणि टॉपिंग नंतर बऱ्याच ठिकाणी ह्या पावसानंतर शेंडे फुटायला प्रचंड असा वेग आला आहे. काही ठिकाणी दोन हात 8 पानं 10 पानापर्यंत शेंडे बोकळले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यासाठी बऱ्याच ठिकाणी शेंडा काही लोकांनी खुडले होते, परंतु शेंडा खुडल्यानंतर देखील पुन्हा ह्या पावसानंतर त्याला नवीन जोम येऊन शेंडा फुटण्याचा प्रकार हा सगळ्याच बागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कमी जास्त प्रमाणात दिसत आहे. मित्रांनो, हे शेंडे का वाढतात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झाडामध्ये पुरेसं स्टोरेज नसेल तरी देखील शेंडे वाढून इच्छित पानसंख्या तयार करून त्या ठिकाणी प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे जास्तीत जास्त अन्न तयार करण्याचं काम हे झाड तयार करत असतं. हे एक महत्त्वाचं कारण आहे. त्याचबरोबर आता पावसामुळे सगळीकडे झालेला ओलावा, मॉइश्चर आणि त्याचबरोबर पाण्यात विरघळलेले न्यूट्रिएंट्स यामुळे एक प्रकारचं न्यूट्रिएंट अपटेक देखील वाढलं आहे. मुळी चालू झाली, पांढरी मुळींची संख्या वाढली आणि त्यामुळे देखील एक प्रकारचा व्हिगर हा सगळीकडे दिसून येत आहे. मित्रांनो, हा व्हिगर चांगला आहे, परंतु अतिप्रमाणामध्ये हा व्हिगर आपल्याला काही प्रमाणात आता दाबणं अतिशय गरजेचं आहे. मित्रांनो, ज्या ठिकाणी सबकेन टॉपिंग आणि मास्टर टॉपिंग झाली नसेल तर त्या ठिकाणी आपल्याला हे शेंडे टॉपिंगच्या ठिकाणी न पुसता त्याच्या पुढे आपल्याला 5-6 पानं ठेवून हा शेंडा मास्टर टॉपिंग तिथे करायचे आहे आणि त्या ठिकाणी हा शेंडा कट करायचा आहे. बऱ्याच शेतकरी बंधूंनी सबकेन 6 पानावर, टॉपिंग 8-10 पानावर आणि त्याच्या पुढे 5-6 पानावरती जर मास्टर टॉपिंग झाली असेल आणि त्याच्यानंतर देखील तिथं शेंडा जर वाढत असेल तर त्या ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला दुर्लक्ष करणं गरजेचं आहे. तर काही ठिकाणी आपल्याला बोर्डो आणि टिल्टचा वापर करून त्या ठिकाणी तो शेंड्याचा जोर कमी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. बऱ्याच ठिकाणी चुनखड जमीन असेल किंवा काळी चिकन जमीन असेल त्या ठिकाणी बऱ्याच फुटी ह्या पिंगट फुटी दिसत आहे, नवीन फुटी ह्या पिंगट दिसत आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला कॉम्बिएफ 200 आणि अल्गामीड 400 ml घेऊन एक स्प्रे त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर फर्टिस 2 किलो आणि मिंगल 2 किलो हे ड्रीपमधून देणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आम्ही नेहमी सांगत असतो की सुपर फॉस्फेट तुम्ही दिलं आहे का? त्याचबरोबर पोटॅश, हलकी मुरमाड जमीन असेल, मध्यम जमीन असेल तर त्या ठिकाणी तुम्ही MOP देऊ शकता. खोल काळी कसदार जमीन असेल, चुनखड जमीन असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला SOP कमीत कमी 50 किलो 2 ते 3 टप्प्यामध्ये देणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर हलक्या मुरमाड जमिनीमध्ये MOP देणं तितकंच महत्त्वाचं आहे. सुपर फॉस्फेट कंपल्सरी कुठल्याही प्रकारची जमीन असेल तर त्या ठिकाणी 5 ते 6 बॅग 250 ते 300 किलो सुपर फॉस्फेट हे डोळे झाकून जायला हवं होतं. गेलं नसेल तर आत्ता तुम्ही ते वरब्यावरती फुकून देऊ शकता किंवा सुपर फॉस्फेटची निवड देखील देऊ शकता. बऱ्याच शेतकऱ्यांनी बोर्डो घेण्यास टाळटाळ केली आहे, परंतु आता मात्र थोडे वापसा कंडिशन आल्यानंतर जमिनीमध्ये आपल्याला बोर्डो हा उलटा पालटा घ्यायचा आहे. पहिल्या बोर्डोच्या स्प्रेमध्ये पहिल्या राऊंडमध्ये आपल्याला टिल्टचा वापर करायचा आहे, तर दुसरा राऊंड उलटा पालटा देताना आपल्याला त्या ठिकाणी बोर्डो बरोबर सल्फर देखील घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं एकाच दिवशी हे दोन्ही बोर्डो उलटा पालटा देऊन आपल्याला पुन्हा बागेमध्ये जायची गरज पडणार नाही. अशा पद्धतीचं संपूर्ण कव्हरेज आपल्याला करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता ह्या आठवड्यात चांगली उघडीप आहे, त्यामुळे स्प्रे द्यायला, खत द्यायला हा अतिशय चांगला काळ आहे. तर हे काम करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं मास्टर टॉपिंग करून घेणं तितकंच अतिशय महत्त्वाचं काम आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अद्यापही तुम्ही ग्रीन मॅन्युरिंगसाठी ताग, धनच्या, बाजरी, मका टाकला नसेल तर ते नक्की टाका. ताग, धनच्या, बाजरी, मका टाकायचा नसेल तरी देखील तुम्ही तणनाशक न मारता आहे ते गवत त्या ठिकाणी आपल्या बागेमध्ये वाढवणं अतिशय महत्त्वाचं आहे. हिरवळीच्या पिकांचं किंवा तणांचा खूप फायदा हा पुढील सीझनसाठी, ह्या सीझनसाठी आपल्याला होत असतो. त्यामुळे कृपा करून
तणनाशक तुम्ही अवश्य मारा, परंतु ऑगस्ट एंडला मारा. हे 2 महिने अतिशय महत्त्वाचं. या ठिकाणी गवत वाढवणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. मास्टर टॉपिंग कशी करायची, सबकेन 6 पानं अधिक 8 ते 10 पानं अधिक 6 पानं, ह्या पद्धतीनं जर तुम्ही पानांची संख्या आपल्या काडीवर ठेवली असेल तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त पानांची संख्या आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त प्रकाश संश्लेषण, यामुळे आपल्या वेलीमध्ये मजबूत असं स्टोरेज होणार आहे. आणि हे स्टोरेज आपल्याला पुढच्या सीझनसाठी चांगलं वजन, चांगली शुगर आणि चांगली किपिंग क्वालिटी, मजबूत माल यासाठी त्याचा फायदा होणार आहे. तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा. आणि अद्यापही तुम्ही ग्रेप मास्टर ॲप डाउनलोड केलं नसेल तर ते आजच डाउनलोड करा. त्याचबरोबर ग्रेप मास्टर ॲपमधून तुमच्या बागेचा फोटो आम्हाला नक्की पाठवा. धन्यवाद.